नमस्कार मंडळी, मी योगिता किचन रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दररोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा, छान छान कमेंट टाका, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान रेसिपी व्हिडिओ घेऊन येईन। तर आज आहे गुरुपौर्णिमेनिमित्त बनवूया मस्तपैकी गोड गोड शिरा। तर आजचा पहिलाच ब्लॉग आणि शिऱ्याची रेसिपी। तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरू। तर मग गोड गोड शिरा बनवण्यासाठी मी बघितलेला आहे 1 कप तूप। तर आता हे तूप आपल्याला मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 कप ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, त्यात काजू आणि बदाम, आणि तेही लालसर रंग येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे। त्यानंतर 1 कप रवा घेतलेला आहे आणि तोही मस्तपैकी भाजून घेतलेला आहे। लालसर रंग येईपर्यंत त्याला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहे 1 चमचाभर बेसन पीठ, कारण बेसन पीठाने आपला रवा एकदम खुसखुशीत आणि नरम होणार आहे। म्हणून मग 1 कप बेसन पीठ ही त्यात तुपामध्ये भाजून घेतलं आणि मोजून 3 कप पाणी टाकलेलं आहे। जेवढा आपण रवा घेतला ना त्याच्या तिप्पट पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने 1 वाफ निघेपर्यंत मस्तपैकी रवा परतवून घेतलेला आहे। 1 वाफ निघाली की अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार होईल। आणि मग त्यानंतर केसर असेल तर मग केसर पाण्यामध्ये मिक्स करून टाका 1 कप, किंवा नसेल तर काही हरकत नाही। रवा पूर्ण होत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे 1 कप साखर, आणि सगळी साखर आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। कारण साखर टाकल्यानंतरही आपल्या रव्याला पाणी सुटतं, त्यामुळं परत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे। तर शेवटी आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपला रवा पूर्ण तयार झालेला आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी गोड गोड शिरा बनवलेला आहे। तर मग गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि देवाला नैवेद्यही दाखवता येईल आणि तुम्हालाही खाता येईल। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असाच सपोर्ट करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।